नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे स्वीट कॉर्नची भजी. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. स्वीट कॉर्नची भजी बनवण्यासाठी मी स्वीट कॉर्न घेतलेला आहे. एक स्वीट कॉर्न घेतलेला आहे, त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत मी. स्वीट कॉर्नची भजी बनवण्यासाठी आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे, तांदळाचे पीठ घ्यायचे आहे, ओवा घ्यायचा आहे, लसूण घ्यायचे आहे, मिरची घ्यायची आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, लाल मिरची घ्यायची आहे, हळद घ्यायची आहे आणि मीठ घ्यायचे आहे. लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला वाटून घ्यायची आहे. स्वीट कॉर्न आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर वाटून घ्यायचे आहे. आता आपण याला जाडसर वाटून घेऊ. स्वीट कॉर्न आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत, जास्त बारीक करायचे नाहीये. स्वीट कॉर्न जे दळून घेतले होते ते घ्यायचे आहे. आता आपल्याला जसे लागेल तसे आपण बेसन पीठ टाकूया. दोन चमचे आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. तांदळाचे पीठ जास्त नाही घ्यायचे. ओवा टाकूया आपण. आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे. थोडीशी हळद टाकूया आपण. हिरवी मिरची आणि लसूणचा जो आपण ठेचा बनवला होता तो टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचे आहे आपल्याला आणि कोथिंबीर टाकूया आपण. आता आपल्याला ह्या पिठाला मळून घ्यायचे आहे. स्वीट कॉर्न आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं, त्यालाच पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचे दुसरे पाणी घ्यायची गरज नाही आहे. त्याच्यामध्येच आपल्याला सगळे पीठ मळून घ्यायचे आहे. आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे याच्यामध्ये. स्वीट कॉर्नचे पीठ मळून झालेले आहे. आता आपण याची भजी बनवून घेऊया. भजी बनवण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं, ते तापलेलं आहे. एक साइड आपली फ्राय झालेली आहे. दुसरी साइड पण आपण छान फ्राय करून घेऊया. आपली भजी छान फ्राय झालेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. आपली स्वीट कॉर्नची भजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.